मस्त थंडीमध्ये एकदम छान असं ऊन पडलेलं आहे, मस्त वाटतंय. घरून निघाली तेव्हा खूप थंडी वाटत होती, पण येते ऊन झालं ना बघा. ही रेन पाईप वर ना सूर्याचे किरण पडतात, इतकी चमकताय ना ते, इतकी मस्त वाटतंय. हे बघा, बिचारा कबूतर नेहमीप्रमाणे तोच विचार करतोय की मी इथलं पाणी पिऊ कसं विहिरीतलं. अरे तिकडे रेन पाईप सोडलेला आहे, तिकडे जा बघ, तिथे खूप पाणीच पाणी बघ. लागलेलं असण्याचा फायदा, रेडी टू इट नाश्ता मिळालेला आहे. मम्मीच्या हातचा स्वयंपाक खूप छान आहे. प्रत्येकाच्याच मम्मीच्या हातचा स्वयंपाक छान आहे. तर हे बघा, 3 दिवसानंतर आवळ्यांची स्थिती अशी आहे, आणि मी 3 दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ दोघं टाइम चाललेलं आहे. मी गुळ कमी टाकला होता म्हणून पाणी पण कमी सुटलंय. जर कोणी जास्ती गुळ टाकला तर मग जास्ती पाणी सुटतं. आता हे मी एका परातीत काढून घेते आणि मग एक वरून कपडा बांधेल आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवून देईल. तर हे बघा, मी हे परातीत काढून घेतले आणि आता याला पातळ कपडा बांधून, तर मी असा पातळ कपडा बांधून घेतलेला आहे साडीचा. आता मी हे ठेवून देते उन्हात. 3 दिवस यांना ऊन दाखवायचं आहे. तर काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत एक व्लॉग शेअर केला होता ज्याच्यात मी आवळा कॅन्डी बनवली होती. तर हे बघा, आपली आवळा कॅन्डी रेडी झालेली. मी 3 दिवस ही उन्हात वाळवली. आता आपण करू याची टेस्ट. टेस्ट कधीची किती दिवसापासून टेस्ट करते म्हणून कमी होऊन गेलेली ती. एकदम मस्त, मला जशी पाहिजे होती ना, थोडी गोड थोडी आंबट अशी झालेली आहे. खूप मस्त टेस्टी झाली. आता मी एका डब्यामध्ये भरून ठेवून देईन. हे बघा, आपली आवळा कॅन्डी.